कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या डॅडी या आजी या। स्वागत आहे तुमचं आमच्या घरात। स्वागत। बापरे, कालपर्यंत आमची लायकी काढत होतात, आता स्वागत वगैरे करताय? काय डोक्यात काही वेगळं येतंय का? आणि काय लायकी काढणार तुमची? परमेश्वरा पुढे आमचीच काय लायकी आहे म्हणा। कसं झालं, काल आजी आमच्याकडे आल्या, अचानकच आल्या आणि आमच्यावर आरोप केले बा। आम्ही बी रागाच्या भरात त्यांचा अपमान केला, पण आमच्या मनाला लय सलत होत। तुम्हाला सांगतो आजी, रात्रभर आम्हाला झोप नाही का, हे काय पापून बसला आपल्याकडनं। आजी चुकलं आमचं, मोठ्या मनानं आम्हाला माफ करा। पण आम्ही काय बी चुकीचं केलं नाही बरं का सूर्या। देवानं आम्हाला न मागता लय दिलेलं आहे, आणि कशाला कोणाचं काय लुबाडू। तीच 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 कॅसेट वाजवताय तुम्ही। किंवा त्यांना बोलू तरी दे। त्यांना रागीनं साहजिक आहे जावई बापू, आमची जमीन आमच्याकडे कुणी अशी मागितली, आम्ही बी असेच वागलो असतो ना। पण आपल्यात जो वाद आहे ना, तो निव्वळ गैरसमज। तुम्ही गेल्यावर आम्ही माहिती काढली, तेव्हा आम्हाला कळलं तुम्हाला धोका तुमच्याच घरबेद्याने दिलाय। तुमच्याच कुटुंबातल्या माणसानं तुम्हाला फसवलंय। काय? कोण आहे तो? छत्री, जग्या, तू इथं कसा? गेले काही दिवस आईतच तळ टोकून होता। यानंच ती जमीन आमच्या चिरंजीवांना ऐकली। आमच्या चिरंजीवांना हे व्यवहारातलं काही ज्ञान नाही ना, अनुभव नाही, ते बी बळी पडले याच्या फसवणुकीला। त्यात आम्ही इथं नव्हतो ना। यांना ती जमीन आमच्या नावावर केली कशी, त्याच त्याला माहित। या सगळ्यात आम्ही वाईट झालो ना। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।